अहिल्यानगरात तणाव, संभाजीनगर रोडवर रास्ता रोको, लाठीचार्ज, धावपळीनंतर SP घारगे रस्त्यावर। आज सकाळी रांगोळीच्या माध्यमातून मुस्लिम धर्माच्या भावना दुखावल्याच्या प्रकरणानंतर शहरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली। या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात अल्तमश जरीवाला यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद करण्यात आला। आरोपींना अटक करून कठोर कारवाई करण्याची मुस्लिम समाजाच्या वतीने मागणी करण्यात आली। या पार्श्वभूमीवर मुस्लिम समाजाच्या मोठ्या संख्येने नागरिकांनी कोतवाली पोलीस ठाण्यासमोर झडप मारत संभाजीनगर रोडवर रास्ता रोको आणि चक्काजाम आंदोलन छेडले। काही काळ वातावरण तणावग्रस्त झाले। जमाव पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला। यावेळी मोठ्या प्रमाणावर धावपळ आणि गोंधळ उडाला। स्थिती गंभीर होत असल्याने पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे स्वतः रस्त्यावर उतरले। त्यांनी संपूर्ण परिस्थितीवर नियंत्रण मिळवले। मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता। सध्या परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असून संभाजीनगरवरील वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली आहे। पोलीस प्रशासनाने नागरिकांना शांत राहण्याचे आणि अफवावर विश्वास न ठेवण्याचे आश्वासन दिले आहे। माय टीव्ही मराठी 24 तास मध्ये आपलं स्वागत आहे। आपण पाहू शकता इथे 1 तास पूर्वी रास्ता रोको मुस्लिम समाज आक्रमक म्हणून झाले होते। मुस्लिम समाजाने आक्रमक इथं भूमिका घेतली होती। त्याच्यामुळे आज पोलिसांनी इथे शांतता राखण्यासाठी इथं लाठीचार्ज करण्यात आला होता। लाठीचार्ज केल्यानंतर येथे पूर्ण रस्ता मोकळा झालेला आहे। पाहू शकता आपण रस्ता पूर्ण मोकळा केलेला आहे पोलीस प्रशासनाने। तासापासून काय सांगतात? आज सकाळी कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये रोडवरती रांगोळी रांगोळी काढलेली होती। त्या रांगोळीच्या वरून मुस्लिम समाजाच्या लोकांनी त्याच्यावरती आपत्ती दाखवलेली होती आणि त्यावरून एक गुन्हा नोंद केलेला होता आणि ज्यांनी रांगोळी काढलेली होती त्याच्याविरुद्ध त्याला अरेस्ट पण केलेलं होतं। त्यानंतर काही मुस्लिम लोक जे आहे कोटला या ठिकाणी जमा झाले आणि त्यांनी रस्ता रोको केलेलं होतं। त्यांना तिथून निघून जाण्याचं आपण सूचना केली, त्यांना विनंती केली आणि तरीसुद्धा ते तिथून निघून जात नव्हते। त्यातल्या काही लोकांनी जे आहे दगडफेक सुरू केली। त्यानंतर पोलिसांनी बळाचा वापर केलेला आहे आणि जो जमाव आहे तो पांगवलेला आहे आणि त्यानंतर त्यामधील काही लोकांना ताब्यात घेतलेला आहे। पुढील कारवाई पोलीस करत आहेत। यामध्ये सर्व समाजाच्या लोकांना आम्ही आवाहन करतो की आपणवरती विश्वास ठेवून आहे। अहिल्यानगर जिल्ह्यात या शहरामध्ये शांतता आहे आणि कुठलाही म्हणजे आता सध्या जी आहे तर ती शांतता आहे। आपणवरती विश्वास ठेवू नये आणि जे समाजकंटक जे दगड मारणारे होते किंवा जे कायदा सुव्यवस्था बिघडवणारे होते त्यांना आम्ही ताब्यात घेण्यात आलेलं आहे। काही नियोक्ते संतानांनी इस्लाम धर्माचे जे माईक आहेत प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांचा अपमान करण्याचे आणि विटंबना करण्याच्या हेतूने त्यांचं जो नाव आहे आय लव्ह मोहम्मद हे रस्त्यावर लिहून त्याच्यावर त्यांनी कोणतं तरी त्यांची दौड होती ती त्यांनी ते केलंय। या अनुषंगाने मुस्लिम समाजाच्या जेव्हा या गोष्टी समजल्या तर असं लक्षात आलंय की हा जो नियोक्ती संताने यांना अहमदनगरमध्ये दंगल घडवायच्या असल्यामुळे त्यांनी हा कृत्य केलेला आहे। तर प्रशासनाला आम्ही ह्या गोष्टीची जेव्हा सगळी माहिती दिली तेव्हा त्यांनी त्या संबंधित व्यक्तीला अटक केलं आहे आणि त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे आणि आपली आशा आहे का ते गुन्हा जो जे आहे ते व्यवस्थित करतील। 1 तासापासून रास्ता रोको सुरू आहे, काय तुमची नेमकी मागणी आहे? विषय असा आहे की काही नत्याचे अवलादे जे यांना प्रत्येक वेळी काही जरी म्हणजे तुमच्या जर धर्माचा काही विषय असेल तर त्या धर्माचा विषय बाजूला ठेवून जिहादी लाटे तुमचा काय झालं दाढी टोपीवाले यांना याच गोष्टी सापडतात। मला हे समजत नाहीये का यांना जे यांना यांचा धर्मापेक्षा मोहम्मद पैगंबरांचं नाव किंवा दर्गा मस्जिद याच्यावर प्रेम जास्त आहे का? आणि वारंवार हे जे विटंबना करतात त्याचा हे उद्रेक आहे की रास्ता रोको आंदोलन चालू है। लग रहा है कि ये कुछ भी करेंगे और इनको हम बर्दाश्त करेंगे। हमारा प्रॉब्लम ये है कि हम भारतीय संविधान को मानते हैं तो ये उसका गलत फायदा उठा रहे हैं। पर एक बात याद रखिए कि हम जब भारतीय संविधान को मानते हैं तो जो अधिकार हमको दिया हम उसका इस्तेमाल भी करना जानते हैं। इनको ऐसा लग रहा है कि ये आज उनको ये समझ में आ रहा है कि अगर मुसलमानों को रास्ते पे उतारना है तो वो क्या करते हैं कि मोहम्मद पैगंबर घटना क्या हुआ?
एक कोई तो प्रोग्राम था, उस प्रोग्राम के अंदर हजरत पैगंबर का जो नाम है वो उन्होंने रास्ते में लिखकर उनका जो अपमान करने की कोशिश की और अहमदनगर में दंगल गड़ाने की कोशिश की। तो ये अनुशंस से हमने पुलिस प्रशासन को ये चीजें बताई और संबंधित जो आदमी है उसके ऊपर गुना दाखिल करके